अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। येत्या 17 जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशीपेक्षा या एकादशीचं विशेष महत्त्व आहे। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते, म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात। याच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं। ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे। तसेच पुत्रदायी एकादशी असंही म्हटलं जातं। आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते। एकादशी या तिथीला अनन्य दिवसाच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते, त्यामुळे त्या दिवशी साधना करणं अधिकच सोपं जात असतं आणि या साधनेपासून सुरू होणारा लाभ जो आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या एका झाडाला स्पर्श करायचा आहे। हा स्पर्श केल्याने घरात सदैव लक्ष्मी नांदेल, नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, एकीकडे विज्ञान सांगते पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही, तर दुसरीकडे शास्त्रात काही झाडे आहेत तर ते दैवी आणि चमत्कारिक मानली जातात। धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहेत, त्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या झाडांची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच या झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षाची पूजा केली तर नक्कीच फळ प्राप्त होईल। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो, कष्ट सुद्धा करत असतो, पण कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही। तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर या झाडांना हात लावला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरात सदैव लक्ष्मी नांदेल, घरातील दरिद्री संपूर्णपणे नष्ट होईल। यामध्ये असं एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड। एकादशी तिथीला तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं। तुळशीचं रोप हे घरामध्ये असणं अतिशय पवित्र मानलं जातं। कोणत्याही शुभ कार्यात तुळशीच्या पूजनाला विशेष स्थान दिलं जातं। हे रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते। तसेच नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये संपत्ती जी आहे ती वाढत जाते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे। एकादशी तिथीला माता तुळशीचं व्रत असतं, त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही। जी काही सेवा करायची आहे ती दुरूनच करायची आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा आपल्याला तुळशी जवळ लावायचा आहे। तुळशीच्या वृंदावनाला किंवा कुंडीला तुम्हाला हळदी कुंकाने एक स्वास्तिक काढायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे। यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणात जागृत असते। त्याचबरोबर भगवान विष्णूंना दुसरं झाड प्रिय आहे ते म्हणजे केळीचं झाड। आपल्या हिंदू धर्मामध्ये हे एक अतिशय शुभ झाड मानलं जातं। या झाडाला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे या झाडाची जर आपण पूजा केली तर बिघडलेली रखडलेली कामं ही पूर्ण होतात। भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होत असते। यामुळे या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे। सोबतच या झाडाखाली तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। या झाडाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत।
प्रदक्षिणा मारता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। यानंतर उजवा हात झाडाला लावून इच्छा व्यक्त करायची आहे। यानंतर पुढचं झाड जे आहे ते पिंपळाचं झाड। पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचं संपूर्ण रूप मानलं जातं। एकादशी तिथीला आपण भगवान विष्णूच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो। साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं एकत्र वास या झाडावर हे दोघेही करत असतात। पिंपळाचं झाड अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। आयुष्यामध्ये जर आपल्याला अडचण येत असेल तर दररोज या झाडाची पूजा करायला सुरुवात करा। तुमच्या सर्व अडचणी नावालाही उरणार नाहीत। यामुळे तुमचा शनिदोषही सुद्धा कमी व्हायला सुरुवात होईल। जर तुम्ही दररोज या झाडाची जर पूजा केली तर नित्य नियमानं हे सुद्धा तुम्हाला दूर व्हायला तुम्हाला मदत होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत। या तांब्याच्या कलशामध्ये हे जेल घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाला द्यायचं आहे। हे जेल तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली। एकादशीच्या दिवशी तुम्ही दररोज जर जात असेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही सुद्धा चालेल, पण एकादशीच्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, पाणी अर्पण करायचं आहे। तुम्ही जे जेल नेलेला आहे ते 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। हाच मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे। या झाडाला उजवा हात लावून तुमच्या मनातील काय इच्छा आहे ती तुमची बोलायची आहे। पिंपळाच्या झाडाच्या समोर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला या 3 झाडांना स्पर्श करायचा आहे। या 3 पैकी तुम्हाला जर कोणतेही झाड भेटलं तर त्यांना केलं तरी चालते। 3 पैकी श्री स्वामी समर्थ।